आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। खासदार अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषद। तुम्हाला टार्गेट केलं जातंय असं होतं का? ते केल्याशिवाय आम्हाला पण मजा येत नाही। राष्ट्रवादीच्या सोबत युती नको, मराठवाडा बैठकीत सूर। जी सगळ्यांची भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे। जे सगळे निर्णय घेतील तो एकमतानं मान्य होईल। सार्वमत जे असेल तेच आमचं मत असणार आहे। जिल्हा बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती ही आनंदाची गोष्ट आहे, खूप चांगली। दिवाळीच्या तोंडावर जीएसटी प्रमाणे ही बातमी चांगली आहे। सामान्य लोकांचं शोषण होण्यापासून मुख्यमंत्र्यांनी रोखलं ही मोठी बातमी आहे आम्हा सर्वांसाठी। पेपरमधल्या बातम्यांप्रमाणे जो भ्रष्टाचार दिसत होता त्याला रोखण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलंय, त्याबद्दल राज्य सरकारचं आणि मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो। आज तुमच्या कार्यक्रमात घोषणाबाजी काहीही झालेलं नाहीये। 2-3 लोक होते, तुम्ही तीच बातमी घेता। महत्त्वाचं काय आहे ते घ्या। बंजारा समाजानं अडवलं, मला अडवलं नाही, मी थांबलो तिथं। उलट तुमची बातमी चुकीची आहे, नीट व्हेरीफाय करा। मी तिथं चाललो होतो, बाजूला मी लोक पाहिले, स्वतः गाडी थांबवली आणि मला निघून जाता आलं असतं। मला जर जायचं असेल तर मी सरळ निघून गेलो असतो, जास्त लोक नव्हते। संग्राम जगताप यांच्या वक्तव्याविषयी मित्रपक्षावर मला जास्त काही बोलता येत नाही। 100 रुपयात कोंबडी येते का? उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्यावर प्रतिक्रिया। मी श्रावण महिन्यात कोंबडी खाल्ली नाही आणि आताही खाल्ली नाही, त्यामुळे मला माहित नाही किती रुपयात येते। वडिलांच्या पुण्याईमुळे काही लोकांना संधी मिळाली। आमदार चिखलीकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। वडिलांची पुण्याई म्हणजेच वडिलांच्या कामाचा एवढं महान होतं, त्यांना कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही। आता तुम्हाला संधी मिळाली नाही, त्याला मी काय करू? टार्गेट केलं जाते असं होतंय। ते केल्याशिवाय मजाच येत नाही ना आम्हाला सुद्धा। हा बोला। तुम्ही मराठवाड्याच्या बैठकीत उपस्थित होता, सगळेच जण म्हणाले की राष्ट्रवादी सोबत युती नको, आपली भूमिका तीच आहे। नांदेड जी सगळ्यांची भूमिका तीच माझी भूमिका म्हणजे तुम्हाला जी सगळे निर्णय घेतील तो मान्य एकमताने होईल ना। तो तुम्हाला सार्वमत जे असेल तेच आमचं मत राहणार आहे। सार्वमत तुम्हाला काही विचारलं वगैरे का तिथे की तुम्हाला शिंदेसारखी? नाही, मग विचार जरूर सांगेन, मी अजून काय बोललो तर जिल्हा बँकेच्या भरतीवर आनंदाची गोष्ट आहे, खूप चांगली। दिवाळीच्या तोंडावर जीएसटी प्रमाणेच ही बातमी चांगली आहे। म्हणजे ही सामान्य लोकांचं शोषण होण्यापासून मुख्यमंत्र्यांनी रोखलं ही मोठी बातमी आहे आम्हा सर्वांसाठी। भ्रष्टाचार पेपरमधल्या बातम्याप्रमाणे जो भ्रष्टाचार दिसत होता त्याला रोखण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं, त्याबद्दल राज्य सरकारचं आणि मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन करतो। जीएसटीचे जे आता डिटेल्स आले त्यात कपडा स्वस्त केलाय सरकारने, पण कपडा बनवण्यासाठी जे मटेरियल लागतं त्याच्यावर 8% जीएसटी एक्स्ट्रा केलेला आहे। आता असं आहे की महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांची माहिती घेतो, त्यांचं काय म्हणणं समजून घेतो, शेतकऱ्यांचं म्हणणं त्याच्यावरती काय समजून घेतो आणि त्याच्यामध्ये सुधारणा करायची गरज असेल तर आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू। साहित्य संमेलनामध्ये अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनामध्ये आज आपल्या भाषणावेळी गोंधळ झाला, काय झालं? काहीच गोंधळ झाला नाही। 2-3 लोक होते, गोंधळ काय? तुम्ही तेच बातमी महत्वाचं काय बोलतोय घ्या ना। ते आता बोलतं काय तर लोकशाही आहे, लोक बोलत राहतात आणि ऐकत राहतो, काय होत नाही काहीच नाही। मला काय माहित नाही, मी माझी बंजारा समाजाने तुम्हाला अडवलं? हो, मी थांबलो तिथे। उलट तुमची बातमी चुकीची, नीट व्हेरीफाय करा। तिथे होते 15-20 लोक होते, त्यांचं तेच मागणं होतं समाजाचं आहे ते। तर मी तिथून चाललो होतो, मी लोक तिथे पाहिली बाजूला आणि मी थांबलो, गाडी मी स्वतः थांबवली। तर मला निघून जाता आलं असतं ना। मला जर जायचं असतं तर मी सहज निघून गेलो असतो, काही जास्त लोक नव्हतीच, पण मी लोक थांबले असं मी थांबलो। त्यांचं म्हणणं काय निवेदन स्वीकारायचं थांबलो नाही। यापूर्वी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा काँग्रेस पक्षात असताना आपण असं म्हणाला होता की गाडीमध्ये कोण बसले हे बघू नका, ड्रायव्हिंग सीटवरती मी आहे। आताही तेच स्लोगन असणार आहे आता आगामी निवडणुकीमध्ये? आता एवढे ड्रायव्हर बसले ना माझ्या बाजूला, काय सगळे ड्रायव्हर आहेत, सगळे म्हणून सामूहिक कामाचं काम करू। ड्रायव्हिंग सीटवर तुम्ही नाही येतात? आम्ही आहोत ना, ड्रायव्हिंग करतो, काय काळजी करता? एका गाडीवर 2-3 स्टेअरिंग होऊ शकतात ना, काय होतं? अलाउड काय बघू आपण। दिवाळीची खरेदी करा राष्ट्रवादीचे आमदार। मला काय मित्र पक्षात बोलता येत नाही मला काय जास्त। 100 रुपये कोंबडी येते का? मी श्रावण महिन्यात खाल्ले नाही कोंबडी, आताही खाल्ले, तेव्हा मला माहित नाही किती